महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शहरी ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने पायल तिवारी बिटिया फाउंडेशनचा गौरी गणपती जत्रा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात गणेशोत्सवानिमित्त 3 दिवसीय गौरी गणपती जत्रेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मोहोळ यांनी बचत गटाच्या महिलांच्या विविध उत्पादनाची पाहणी केली। गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना घरगुती पर्यावरणपूरक वस्तू चांगल्या दर्जाच्या मिळत असून अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिला बचत गटांची उत्पादने नागरिकांसमोर येत असतात। यातून चांगली आर्थिक उलाढालही होत असते असं मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले। दरम्यान या प्रदर्शनाला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी भेट दिली। पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याकरता पायल तिवारी फाउंडेशनला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। केंद्र सरकारच्या माध्यमातून देशात 1 कोटी महिला या बचत गटाच्या माध्यमातून काम करत असतात। अशा महिलांना चांगले व्यासपीठ देण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। हे प्रदर्शन 25 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे। या प्रदर्शनामध्ये वाती ते मूर्ती सौंदर्य प्रसाधने, धूप, अगरबत्ती, कापडी पर्यावरणपूरक वस्तूही या ठिकाणी पाहायला मिळतात। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।